आज नवरात्रीचा उपवास, आज आहे दुसरा दिवस। त्यासाठी मी बनवणार मस्त हेल्दी आणि पौष्टिक मखाण्याची खीर बनवायची आपल्याला। रोज साबुदाणा आणि बगर खाऊन आपल्याला कंटाळा येईल आणि त्यासाठी मस्त पौष्टिक आपल्याला ही खीर बनवायची आहे मखाण्याची। त्यासाठी हे मखाणे घेतलेले आणि काजू, बदाम, पिस्ते, विलायची पावडर आणि केसर टाकायचं आपल्याला मस्त रंग यायला खीरीला। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला मखाणे भाजून घ्यायचे आणि कढईमध्ये आपण तूप टाकलेले थोडं आणि मखाणे टाकलेले बघा, 1 वाटी मखाणे टाकलेले आणि आपल्याला ते भाजून घ्यायचे। आणि मखाणे भाजून झालेले, आता त्याच कढईमध्ये दूध टाकायचे बघा आपल्याला। आपल्याला मस्त पौष्टिक उपवासाची खीर बनवायची आहे। आणि दूध आता आपलं उकळत ठेवलेले आहे इकडे ड्रायफ्रूट्स आपण घेतलेले ते आपल्याला तळून घ्यायचे, थोडे काजू आणि बदाम त्याचे काप केलेले ते थोडेसे फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये। आणि पिस्ते पण टाकलेले त्याच्यामध्येच। आणि बघा ते काढून घ्यायचे एका वाटीमध्ये। आता आपण याच्यामध्ये केसर टाकलेले बघा दुधामध्ये। आणि आपण मिक्सरला काढलेला काजू आणि मखाणे काढलेले ते टाकायचे त्याच्यामध्ये। आणि आता आपल्याला मखाणे टाकायचे। पाच 7 मिनिटात तयार होते मस्त मखाना खीर उपवासासाठी आणि एकदम हेल्दी खीर। आता साखर टाकायची आणि ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि मस्त आता सर्व करायचे, एका बाउलमध्ये काढायचे आपल्याला। छान उकळी येऊ द्यायची मस्त। आणि आता तयार झाली बघा आपली मखाना खीर। तुम्ही पण आता उपवासासाठी अशीच खीर तयार करा, मखाना खीर, आणि तुम्हाला नक्की आवडेल अशी। आणि तयार झालेली आपली मखाना खीर। आज नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आपण मस्त केलेली उपवासासाठी मखाण्याची खीर। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।